महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। आमचे जिल्हा प्रमुख राजा केणी आणि त्यांच्या पत्नी रसिकाताई यांनी देवाकडे प्रार्थना केली होती की मी दुसऱ्यांदा आमदार झालो तर माझ्या महाराजांसमोर देवीच्या उत्सव निमित्ताने त्याच मंडपामध्ये माझी तुला केली जाईल। आणि आजचा हा हृदयस्पर्शी सोहळा जो आपण सगळ्यांनी माझ्या जनतेने खऱ्याने बघितला आणि खूप आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी। एकंदर रायगड जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर 3 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, 3 आमदार शिवसेनेचे आहेत, एक राष्ट्रवादीचे आहे आणि त्यांना खासदार आम्ही सगळ्यांनी केलं आहे। त्यामुळे बालेकिल्ला कोणाचा आहे हे गणितामध्ये आपण नक्की जाणू शकता। आता तत्काळ काय बोलण्यासारखं राहिलं नाही आहे, त्याच्यामुळे ते स्वतः असं सिद्ध करतायत की मी म्हणजे जिल्हा किंवा मी म्हणजे महाराष्ट्र किंवा राष्ट्रवादी, या सगळ्या गोष्टी त्यांच्या आपण कित्येक वर्ष बघत आलो। आता जनता हुशार आहे, कारण एकंदर जनतेने जे आता स्वीकारलंय ते जनहिताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे। म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य करताना आपण नेहमी, आज ते खासदार आहेत, आम्ही दिलेले खासदार आहेत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि अशी बालिश वक्तव्य करून आपल्या स्वतःला काहीतरी मती मिळवून घेणं हे त्यांना शोभनीय नाही आहे। त्यांनी खरंच त्या गोष्टीचं आकलन करावं असं मला वाटतं। नाही, अजिबात विरोधकांना फायदेशीर पडणार नाही आहे। शेवटी स्वायत्त निवडणुकीचं गणित वेगळं असतं, पक्षाचे सगळेच लोक प्रयत्नशील असतात। आज महाआघाडी आणि महायुती आहे, पण महाआघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत ते आजही एके बरोबर नाही आहेत आणि प्रत्येकाचं अँबिशन, इच्छाशक्ती खूप वेगळी आहे। आणि आम्ही महायुतीचे 3 पक्ष आहोत। मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी आमची पारंपरिक युती आहे ती आवडली राहील। राष्ट्रवादी बॅकडोर एंट्री आमच्याकडे आलेली आहे आणि त्यांनी एकंदर जिल्ह्यामध्ये राजकीय दृष्ट्या जे काही प्रकार घडवलेत ते लोकांना अमान्य आहेत। आणि म्हणून मी परवाच्या मीटिंगमध्ये मला सांगितलं की पालकमंत्र्यात तिढा आहे। खरं तर मोठं मन करून तटकरे साहेबांनी सोडायला पाहिजे। नेहमीच आपल्याच घरात पाहिजे, आपल्याच मुलीला पाहिजे, आपल्यालाच पाहिजे। आता हे बदलायला पाहिजे, कारण भरवशाच्या रूपाने विधानसभेला जनाधार भरवशानं दिला आणि तो लोकांनी बघितला। तेही 4थ्यांदा आमदार आहेत, त्याच्यामुळे त्यांना मंत्री केल्यानंतर त्यांना पालकमंत्री करणं ही काळाची गरज होती, पण त्यालाही त्यांनी हट्टवाद केला। आता जिल्हा परिषद दृष्टीने पण त्यांनी वेगवेगळे पैत्र अवलंबाचा प्रयत्न केला, पण जनता रायगडच्या हुशार झाली। आता ते चालणार नाही आहे, त्या वेळचं ते वातावरण होतं। आता रायगड जनता हुशार आहे, म्हणून महायुती किंवा महाआघाडी किंवा जरी काय झालं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही। शिवसेनेची ताकद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे। खरं आहे, कारण बघा आमची अलायन्स ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेची कायमस्वरूपी चालू झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी आमच्या बरोबर राहील। पण तटकरे ज्या पद्धतीने आता रिॲक्शन देतो किंवा वक्तव्य करतो की मी जिल्ह्यात मोठा आहे, आता एक आमदार असताना जिल्ह्यात मोठा कसा असेल आणि आमच्यामुळे खासदार झाले ते त्यांनी नंतर आजमावून एकदा बघू दे, मग त्यांना कळेल। त्यामुळे त्यांच्या वक्त्यावर भारतीय जनता पण हलू शकत नाही आहे। आमचा अलायन्स कायमचं राहील, पण तरी आम्ही सांगितलं की आमची जिल्ह्यातली आताची ताकद बघितली, बरेचसे आमचे मंत्री आहेत, महेंद्र थोरीची एक ताकद आहे। माझ्या मतदारसंघामध्ये खूप कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा संच आहे। राजाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये खूप छान वातावरण आहे। मला कुठे असं भय वाटत नाही आहे, कारण अनेक निवडणुका आम्ही देखील बघितलेल्या आहेत। पण आत्ताचं जे वातावरण आहे ते आम्हाला पोषक आहे, त्याच्यामुळे आले तर बरोबर, नाही आले त्यांना सोडून नाही। आम्ही पडसाला घाबरणारे कार्यकर्ते नाही आहोत। असं आहे की आम्ही नेहमीच सांगतो तटकरे साहेब वरिष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, आदरणीय नाहीत, आम्ही त्याच्याविषयी चुकीचं म्हणत नाही, पण त्यांचं जे करणारे कृत्य आहे ते लोकांना भावणार नाही आहे। नेहमी तोच प्रयोग चालत नाही राजकारणामध्ये। कधीतरी त्याने आत्मपरीक्षण करावं ना, की आपण कुठल्या स्टेजला आणि काय आपण बोलतो, सगळं आपल्याकडे पाहिजे असं होणार नाही। कधीतरी मोठं मन करायला पाहिजे। आज ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे, तोही विचार करायला पाहिजे। आणि म्हणून महायुती महाआघाडी जरी असली तरी माझ्या पक्षाची शिवसेनेची ताकद ही जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त असल्यामुळे आणि इतर आता जे महाआघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये काय स्पर्धा असं वाटत नाही। म्हणजे आपण जर एकंदर कॅल्क्युलेशन केलं तर उभाटाची आजची जी अवस्था आहे किंवा काँग्रेसची जी आता दयनीय अवस्था आहे, शेका पक्षाची असं नाही आहे, त्यामुळे ते जे एकत्र येण्याचा संबंध येणारच नाही आहे। प्रत्येक जण आपापल्या भूमिकेमध्ये आहेत, त्याच्यामुळे येणाऱ्या स्वायत्त निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने वातावरण निर्माण होईल तसं आकलन करताना आम्ही सेफ झोनमध्ये आहोत। बघा, आपण जो प्रश्न विचारतो अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे। ब्लॅकमेलिंग आपण शब्द वापरला, खरं आहे की राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते किंवा तटकरे साहेब ब्लॅकमेलिंग करतात। राजू साबळे आमच्या पक्षाचे कार्य नेते होते, त्यांच्या अनेक एज्युकेशन संस्थेला आम्ही देखील मदत केली आहे सगळ्यांनी तिथे। अशा परिस्थितीमध्ये त्या उल्लेखनीय कार्यक्रमामध्ये शिंदे साहेबांच्या मातोश्रीचं नाव एका इमारतीला, आदरणीय भरतशेठ मंत्री मोदयांच्या मातोश्रीचं नाव एका इमारतीला, त्या सोहळ्यामध्ये तटकरे साहेब प्रमुख अतिथी होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला। आता ते काढलं ना नाव, आम्ही पत्र देऊन टाकलं, आम्ही पत्र दिलं जर भरतशेठच्या मातोश्रीचं नाव गेलं असेल तेही काढा, मग ते नाव कमी केलं। माझे मंत्री भरतशेठच्या मातोश्रीचं नाव काढलं तर आमचे नेते शिंदे साहेब कसे ठेवतील? तर आम्ही त्यांना पत्रही दिलं, कदाचित ते आपल्याला पोहोचवलं नसेल त्या संदर्भात। आम्ही निधी दिला तो भाग वेगळा आहे, तो सोडून देते। पण आपण जो प्रश्न विचारला
तटकरे साहेबांनी मनाचा मोठा करून राज्यसभेला घ्या किंवा अनेक नेते घ्या, आम्हाला काही फरक पडला नसता, पण कोणाच्या आईचं नाव अवमानजनक पद्धतीने काढणं हे वरिष्ठ ज्यांनी कित्येक वर्ष राजकारणामध्ये घालवलीत किंवा पिढ्या दर पिढ्या ज्यांनी बर्बादीवर घालवल्यात किंवा अनेक नेत्यांना फसवलंय, अशा नेत्यांनी पुन्हा त्याची नीती दाखवली की शिंदे साहेब आमचे नेते आहेत, महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम, बरेचसे मंत्री त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम, अशा कार्यक्रमामध्ये त्यांच्या मातोश्रीचं नाव तिथून हे करून राजू शेठला पक्षात घेऊन वेगळा पवित्रा निर्माण करणं हे शोभनीय, ही जिल्ह्यामध्ये कोणालाही मान्य असणारी गोष्ट नाही. आणि म्हणून मी रोहाळ्यामध्ये जाऊन परवा पक्षप्रवेश बोललो की ही नालायक बुद्धी आहे, अशी बुद्धी आम्ही चालून देणार नाही. आतापर्यंत ज्यांनी सहन केलं याच्या पुढे राजगडमध्ये अशा पद्धतीचं वर्तन आम्ही कधीच सहन करणार नाही. प्रत्येकाला अस्तित्व निश्चित आहे, प्रत्येकाने आपला पक्ष वाढवावा, पण त्याच्या कार्यपणे वाढवावा, कोणाचं नाव कमी करून हे करून असं होऊ शकत नाही. आणि म्हणून मी सांगितलं की माझी तुम्ही सांगितलं निश्चित बघा, ह्याच्या मागचे तटकरे साहेब आहेत, परवा त्यांनी तिथे केला, त्या सोहळ्यामध्ये त्यांचे वक्तव्य केले, त्यानंतर कोर्टाचा निर्णय आलाय. हे बघा, हे सगळ्या गोष्टी पॉलिटिकल व्हिजन जातात, आम्हाला काही फरक पडत नाही आहेत. महेंद्र थोरे पण तेवढाच मातब्बर आहे आणि सगळ्यांना अंगावर घेण्यात ताकद त्याच्यामध्ये. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये त्यांचा करिश्मा आपल्याला दिसेल. आज त्यांच्याकडे बोलण्यासारखं काय नाहीये, म्हणून हे जे कृत्य मागच्या महिन्यात चालू केले त्याला कोर्ट देखील खारिज करत, चिंता करायची गरज नाही. शेवटी नशीब आहे, पण मी आशावादी निश्चित आहे. तर एकंदर मी केलेलं काम आणि माझी भूमिका, आमचे बरेचसे मंत्री आहेतच, पण कदाचित मला असं वाटतं रायगडला ही संधी मिळाली पाहिजे. महाराजांचा जिल्हा आहे आणि या नेत्या माध्यमातून त्या भूमिकेकडे जाण्याची नक्की मी प्रयत्न करेन आणि ते मिळेल अशी मी आशा नाही. बघा, आता अध्यक्षपद ओपन पडलेलं आहे. ओके, प्रत्येकाने इच्छा व्यक्त करणं का हे नाही आहे, ते आमच्या युवा सेनेचे प्रमुख आहेत, त्याच्यामुळे प्रश्न येत नाही. तिथे इच्छा व्यक्त करणं आणि बाकी पक्षश्रेष्ठी वरचा निर्णय घेतो. पण आमची शेका पक्ष म्हटल्याप्रमाणे शेका पक्ष कुठे आहे, ज्या तालुक्यामध्ये शेका पक्षाचा मुळात हे आहे तिथेच त्यांचं अस्तित्व नाही आहे, तर बाकी का त्यांच्या शेका पक्षामध्ये दुफळी झाली, त्यांचेच घर दुभागलंय, तर त्यांनी इतर पक्षावर काय टीका टिप्पणी करावी की काय वक्तव्य करावं, त्यांचा अस्तित्व काय शिल्लक नाही. आणि मला वाटत नाही येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये एक सीट त्यांना मिळणार नाही. बरेचसे आमचे मंत्री आहेत, 4 वेळचे आमदार आहेत, महेंद्र थोडे तिकडे आमदार आहेत, मी आहे आणि जिल्ह्यामध्ये आमचं शिवसेना संघटन हे सगळ्या पक्षांपेक्षा मजबूत आहे. त्यामुळे आम्ही आशावादी आहोत की येणाऱ्या स्वायत्त जिल्हा परिषदेमध्ये आमच्या सीट जास्त येतील. पण भारतीय जनता पार्टी ही आमची कायमस्वरूपीची अलायन्स आहे, त्यांना बरोबर घेऊन जायचं आमचा मग निश्चित आहे. पण राष्ट्रवादी नादाला लागून का चुकीचा पवित्रा धरला तर त्यांना सोडून देखील आमची तयारी आहे. नाही असं की ह्या मतदारसंघामध्ये मागच्या 3 निवडणुकीमध्ये आमचं पारडं निश्चित जड आहे. राजा जिल्हा प्रमुख आहे, राजाची मेहनत आणि केलेलं काम हे लोकांना निश्चित भावलेलं आहे. आज आपण बघितलं की रॅलीमध्ये त्यांनी सहज एका फोनवरती असंख्य कार्यकर्ते येतात आणि त्यांनी जनतेसाठी खरं प्रामाणिक काम केले. मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं 2014, 19 आणि 24 हा जर प्रवास बघितला, राजा जर तिकडे होता तरी आमच्यामध्ये प्रेम निश्चित होता. आज ते जिल्हा प्रमुख आहेत आणि आमच्या शिवसेनेची परंपरा आहे की जिल्ह्यातल्या सीट शेअरिंगच्या ज्या गोष्टी असतील ते जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली होतात. त्याच्यामुळे त्यांचा अधिकार आहे, निवडून येण्याचा प्रश्न काय हेच नाही आहे, कारण राजा उभा राहिला की निवडून येणार त्यामुळे प्रश्न आहे. उरला पपुषेचा प्रश्न इतरही मतदारसंघामध्ये आहेत. जर ते भारतीय जनता पार्टी आमच्या बरोबर आली तर त्याविषयीचा वरिष्ठ लेवल निर्णय होऊन आम्ही नक्की सीट शेअरिंग करू. राजा निवडून आल्यावरती आता जशी तिथून इथून केली तशी पूर्ण मतदारसंघामध्ये रॅली काढून याच्यापेक्षा दसपट मोठी तुला मी करणार, हा शब्द तुम्हाला देतो आणि करणारच. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.